आज कारभारी थोडे माझ्यावरती चिडलेले, कारण का मी वेळेवरती तयारी नव्हती केली. काय झालं, अचानकच पप्पांच्या घरी जायची इच्छा झाली. म्हटलं मला पप्पांच्या घरी जायचं आहे आणि मी तयारी आवरली नाही ना पटकन, म्हणून माझ्यावरती चिडलेले. आणि जाताना एकतर एवढंच ट्रॉफिक लागलं, त्यांना उशीर झालेला ना. आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडलं, अर्ध्या रस्त्यातून मित्रांच्या रिक्षातून आम्ही गेलेलो, म्हणजे कारभाऱ्यांच्या मित्राच्या रिक्षातून. एवढे चिडलेले असून सुद्धा त्यांनी माझ्यासाठी काय आणलेलं माहिती आहे का, चंद्रकोर टिकली आणलेली, खूप सुंदर होती. घरी कोणालाच माहीत नव्हतं. भाऊजाला जाऊन चांगला धक्काच दिला. ती घाबरली जाम. घरामध्ये आम्ही एकदम चुपचाप घुसलेलो होतो. दुपारची मी गेली ना, आणि जशी गेली तसं एवढा जोरात पाऊस चालू झाला. आम्ही कंटिन्यू 2-3 तास गप्पा मारत होतो. 5-6 वाजता एवढी जोराची भूक लागली ना, आणि गरम गरम चहा प्यायची इच्छा झालेली. बाहेर पाऊस पडत होता आणि थंडी पण वाजायला लागलेली. मग काय, ब्रेड होता, पोरांना ब्रेड आणायला सांगितला. पोरांनी भिजत भिजत आणला सुद्धा, आणि सोबत चीज, मेयोनीज, क्रीम आणि बटर वगैरे लावून असा मस्त गरम गरम करून आहे ना खाल्ला. पण काय सांगू, 2-3 महिने एवढे मी कडक डाएटवरती होते ना, अजिबात बाहेरचं काय नव्हतं खाल्लं. असं डायरेक्ट बोलत ना, सुकू डायरेक्ट स्वर्गात, अशी वाली फिलिंग आली गरम गरम चहासोबत. आज डाएट मोडला. आणि नंतर आम्ही दोघींनी मिळून आहे ना एक रील छान अशी शूट केली. आमच्या दोघींचे रील खूप चांगले चालतात ना, आणि ती रील बघून आम्हीच हसत बसलो. संध्याकाळच्या जेवणामध्ये चिकन सुक्का आणि मटण असं काळा मसाला करून करतात ना, तसं ते भाऊजनं बनवलेलं. भाऊ कामावरून येऊन गॅलरीत बसलेला, आणि भाऊजं हे चिकन वगैरे खात नाही, म्हणून तिच्यासाठी छान असं कांदा टोमॅटो घालून ऑमलेट तयार केलेलं, म्हणजे छान असं बनवलेलं ऑमलेट तिच्यासाठी. आणि सगळेजण आम्ही नंतर एकत्र जेवायला बसलो संध्याकाळी. आणि पाऊस तर पडतच होता. पप्पा जाम मस्करीच्या मूडमध्ये होते. सगळ्यांनी हसत म्हणजे खेळत खेळत असं जेवण केलं आणि चालायसाठी बाहेर आलो. तर बाहेर आहे ना मुलांचं हे जो गोविंदा पथक, म्हणजे काय हो, हे जो गोकुळाष्टमीची तयारी चालली होती. आणि नंतर आमच्या एरियामधलं हे महादेवाचं मंदिर आहे. एक गोष्ट तुम्हाला दाखवू का, असं वाटतं ना साक्षात महादेव तिथं असं ध्यानाला बसलेत. किती सुंदर मूर्ती आहे ना. आणि ना रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारल्या, पिक्चर बघितलं, डोक्याला चपचपीत चंपी करून तेल लावलं, असली जबरदस्त झोप लागली ना. सकाळी 10-11 वाजताच मी उठले. भाऊजींना पण मला उठवलं नाही, आणि माझ्या बाजूला भाचा सुद्धा एकदम ताणून झोपलेला होता. आणि ना सकाळी उठते तर काय, ही जी मॅगीची तयारी चाललेली, वेगळीच पद्धतीनं मॅगी. मला काय मॅगी एवढी आवडत नाही, मी मॅगी लवर नाही आहे, पण मी चाय लवर आहे. पण तिनं बनवलेली मॅगी बघून आहे ना 1 चम्मच तेवढी खाल्ली. बोलली ना डाएटवरती आहे. आणि बाहेर आमच्या एरियामध्ये एवढी मांजरं आहेत ना, ह्या सगळ्या भाऊ बहिणी आहेत, आणि ही पण एक आहे विदेशी मांजर. ह्या सगळ्या ना आमच्या एरियातल्याच एक सोनलच्या सगळ्या मांजऱ्या आहेत. सकाळी ना जो नाश्ता केला ना, बिना अंघोळी दात वगैरे घासता केलेला, आणि गप्पा मारत बसलेलो.